मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा अद्वैत हा नैना समजून कलाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो, तेव्हा मात्र कलाची सहनशक्ती संपते आणि ती मोठ्यानेच थांबा असं ओरडते आणि तोंडावर असलेला स्वतःचा पदर ती बाजूला घेते. तेव्हा कलाला तिथे नवरीच्या वेशात पाहून सर्वांच्याच पायाखालची जमीन हादरते. अद्वैत तर डोळे फाडून कलाकडे पाहू लागतो, तर संगीता घाबरतच म्हणते, कला, अगं काय केलंस तू हे? त्यावर अद्वैत मोठ्यानेच ओरडत कलाला विचारत असतो की तू इथे लग्न मंडपात नवरीच्या वेशात काय करत आहेस? माझी नैना कुठे आहे? तेव्हा आबा म्हणत असतात, ही तर कला आहे ना, पण ही इथे काय करत असेल? तर दुसरीकडे काजल राहुल आणि नैनाचा पाठलाग करत त्यांच्यापर्यंत पोचते आणि नैनाला ती थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा काजलला पाहून नैना खूपच घाबरते आणि ती राहुलला फास्ट गाडी चालवण्यासाठी सांगत असते. तेव्हा स्वतःचा चेहरा दिसू नये, नाहीतर आपले भांडे सर्वांसमोर फुटणार, म्हणून राहुल हा तोंडाला रुमाल बांधून घेतो. काजल नैनाच्या गाडीचे दार उघडणार, तिला थांबवणार, तर राहुल काही विचार न करता गाडी पुढे घेतो, तर काजल तिथेच जमिनीवर कोसळते. नैना आणि राहुल लगेच तिथून निघून जातात. काजल रडतच म्हणत असते, कलाताई, आई, मला माफ करा, मी तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करू शकले नाही. आता मी तुम्हाला कसं तोंड दाखवू? म्हणून काजल ही मोठमोठ्याने रडत असते. तिच्या हाताला पायाला खूप लागलेलं असतं, रक्त येत असतं. तर दुसरीकडे रोहिणी खूप टेन्शनमध्ये येते, कारण कलाने सर्वांसमोर तिचा चेहरा दाखवलेला असतो. तेव्हा संगीता म्हणत असते की जावई बापू, एकदा माझं ऐकून तर घ्या. तेव्हा अद्वैत संगीताला इशारा करत शांत बसवतो आणि विचारतो की नैना कुठे आहे? तर इकडे राहुल नैनाला एका रूमवर घेऊन येतो आणि आता काही दिवसांसाठी आपण इथेच थांबणार आहोत, हेच आपलं घर आहे म्हणून सांगतो. तर नैना लगेच राहुलला प्रेमाने मिठी मारते. तेव्हा राहुल नैनाला फ्रेश होण्यासाठी पाठवतो, तर इकडे सर्व मीडियावाले आलेले असतात. तेव्हा सोहम त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगत असतो, परंतु कोणीही ऐकायला तयार नसतं. तेवढ्यात राहुल त्या रिपोर्टरला फोन करतो आणि तिथे काय ड्रामा सुरू झाला आहे असं तिला विचारत असतो. तेव्हा ती रिपोर्टर राहुलला सांगते की खूप मोठा ड्रामा चालू आहे. तू तर म्हणाला होतास ना की नवरी मुलगी पळून जाणार, परंतु इथे तर दुसरीच मुलगी नवरी बनून अद्वैत समोर उभी राहिली आणि लगेच ती राहुलला व्हिडिओ कॉल करून दाखवते. तेव्हा कलाला तिथे समोर पाहून राहुल पण पूर्णपणे हादरतो. तर इकडे अद्वैत मोठ्यानेच ओढत कलाला विचारतो की नैना कुठे आहे? तू काय केलंस तिच्यासोबत? आबा पण विचारत असतात की कला, या नवरीच्या वेशात तू इथे काय करत आहेस? त्यावर कला आबांसमोर हात जोडत म्हणते की ही सगळी माझीच चूक आहे, नाईलाजाने मला हे सर्व करावं लागलं. तर लगेच अद्वैत म्हणतो, तुझी ही फालतू बडबड अगोदर बंद कर आणि नैना कुठे आहे ते सांग. माझा बदला घेण्यासाठी तू इथे आलीस का? नक्कीच या मुलीने माझ्या नैनाला किडनॅप केलं असणार, नैनाच्या जीवाला धोका आहे, असे घाणेरडे आरोप आता अद्वैत हा कलावर करत असतो. तेव्हा दिनकर चिडूनच संगीताला विचारतो, आता सुद्धा तू गप्प बसणार आहेस का? खरं काय ते सर्वांना सांगणार नाहीस का? तेव्हा संगीता हिम्मत करत समोर येते आणि अद्वैतला म्हणते की तुम्ही समजता तसं काहीच नाहीये, डोकं शांत ठेवा. तर अद्वैत हा पुन्हा पुन्हा कलाला तेच विचारत असतो की नैना कुठे आहे? काय केलंस तू तिच्यासोबत? नाहीतर मी लगेच पोलिसांना फोन करेल. तेव्हा अद्वैत रागाच्या भरात कलाच्या अंगावर सुद्धा धावून येतो. तर कला म्हणते, तुझी खूप इच्छा आहे ना की नैनाताई कुठे आहे ते जाणून घेण्याची? मग ऐक तर, नैनाताई घरातून पळून गेली. आणि ते ऐकताच सर्वांना मोठा धक्का बसतो. अद्वैत विचारतो, हे काय बोलतीयस तू? तर कला सांगते, हो, नैनाताई लग्न मंडपातून पळून गेली कारण तिला तुझ्याशी लग्नच करायचं नव्हतं. तेव्हा अद्वैत विचारतो, हे ताई, दिदी, नाते जोडण्याचं तुझं नाटक पुन्हा चालू झालं का? मी तुला मागेच सांगितलं होतं की नैनासोबत हे फालतूचे नाते जोडणे तू बंद कर. तर कला सांगते, खोटे नाते जोडण्याची मला काही गरज नाही आहे, कारण नैनाताई खरंच माझी सख्खी मोठी बहीण आहे. तेव्हा काजल सुद्धा सर्वांच्या समोर येत म्हणते की हो, कलाताई माझी बहीण आहे आणि नैनाताई काही किडनॅप वगैरे झाली नाही आहे, ती स्वतःच्या मर्जीने पळून गेली, कारण तिला तुमच्यासोबत लग्न करायचं नव्हतं. मी तिला शोधायला सुद्धा गेले होते. नैनाताईने मला पाहिलं, पुन्हा तेथून ती पळून गेली.
तेव्हा संगीता काजलला गप्प करत असते आणि आता हे दुसरे सत्य समोर आल्यानंतर अद्वैतला तर अजूनच मोठा धक्का बसतो. तो मोठ्यानेच ओरडत विचारतो की हा सगळा काय तमाशा आहे. तर दिनकर पुढे येत म्हणतो की मी तुम्हाला सगळं सांगतो की मला 3 मुली आहेत. सर्वात मोठी नैना ही माझी सगळ्यात छोटी मुलगी काजल, जी अजून कॉलेजमध्ये जाते, आणि ही जी तुमच्यासमोर नवरीच्या रूपात उभी आहे ना, ती माझी मधली मुलगी कला. तेव्हा रजनी म्हणत असते की हे काय, संगीताताईने तर आम्हाला सांगितलं होतं त्यांना तर 2च मुली आहेत, आणि कलाचे तर जगदंबा भांडार आहे ना, ते शॉप आहे ते कलाचे आहे. मग तुमच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेसचं काय? तर सरोज विचारते ते सर्व पण खोटंच आहे का? तेव्हा कला सांगते हो, ते सगळं खोटं आहे. आमचा असा कुठलाही इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस नाही आहे. सत्य काय आहे ते सगळं मी तुम्हाला सांगते. माझं जगदंबा भांडार आहे, एक छोटंसं शॉप, आणि माझ्या बाबांची एक मिसळपावची टपरी आहे, आणि आम्ही तर सिंपल नॉर्मल एक मध्यमवर्गीय कुटुंबातले आहोत असं कला सर्वांना सांगते. तेव्हा सरोज विचारते आणि ते घर जिथे आम्ही लग्नाची बोलणी करण्यासाठी आलो होतो ते तर मिडल क्लास फॅमिलीसारखं वाटत नव्हतं. त्यावर कला सांगते ते आमचं नाही तर माझ्या मावशीचं घर आहे. मावशी श्रीमंत आहे, आम्ही नाही. आणि मला हे सांगायला अजिबात लाज वाटत नाही की आम्ही एका छोट्याशा चाळीमध्ये राहतो. माझ्या आईने तुम्हाला जे काही खोटं सांगितलं त्यासाठी मी तुम्हा सर्वांची माफी मागते, कारण तिला तिच्या मुलींचं लग्न काहीही करून मोठ्या श्रीमंत घरात करून द्यायचं होतं, कारण तिच्या मुलींचं भलं व्हावं असं तिला वाटत होतं. परंतु आईला हे कळत नाही की खोटं कधीच लपत नसतं. ती खूप चुकीचं वागली, परंतु आता मी एक शब्दही खोटं बोलू शकत नाही. आईच्या वतीने मी तुम्हा सर्वांची माफी मागते. म्हणून आता कला सर्वांसमोर हात जोडत असते. तेव्हा अद्वैत म्हणतो तुझ्या कुटुंबाने चांदेकरांना फसवलं आहे, त्यांना अंधारात ठेवून धोका दिला आहे, आणि आता या सगळ्याची शिक्षा तर तुम्हाला मिळणारच, कारण तुम्हा सर्वांना आता जेलची हवा खायची आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करतो. कला म्हणते तू म्हणतोस ना ते अगदी बरोबर आहे. आमच्या चुकीची हीच शिक्षा आहे. वाटलं तर मी स्वतः पोलिसांना फोन करते. मग कायद्याने जी काही शिक्षा होईल ती आम्हाला मान्य असेल. तेव्हा सरोज घाबरतच रजनीला म्हणत असते की एवढी मोठी फसवणूक झाली आपली. आता ही गोष्ट जर मीडियावाल्यांना कळली तर आपल्या खानदानाचं नाक कापेल. तर इकडे बाहेर सर्व मीडियावाले कुजबुज करत असतात की नक्कीच काहीतरी गडबड आहे, नाहीतर एवढा वेळ लग्न का थांबवतील. तेवढ्यात ती रिपोर्टर सर्वांना न्यूज सांगू लागते की चांदेकरांची होणारी सून लग्न मंडपातून पळून गेली. तर नवरीची छोटी बहीण कला खरेही आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी स्वतः लग्न मंडपात नवरी बनून येऊन उभी राहिली. तर इकडे सरोज ही संगीताला विचारते की एवढा मोठा धोका देताना तुम्हाला जरासुद्धा लाज वाटली नाही का? तर संगीता काही स्वतःची चूक मान्य करत नसते. तेव्हा दिनकर म्हणतो एकदम गप्प बस संगे, आजपर्यंत जीव देण्याची धमकी देऊन तू आम्हा सर्वांना गप्प केलंस, हे नाटक रचलंस, परंतु आता नाही. आज फक्त कला बोलणार, तू नाही. तेव्हा कला आत्तापर्यंत जे काही घडलं, संगीताने कसं चांदेकरांना फसवलं ते सर्व सांगून टाकते. ते ऐकून तर सरोज ही चक्कर येऊन खाली कोसळते. तर सर्वजण घाबरतात. तेवढ्यात सोहमला मेसेज येतो की आणि तो सर्वांना सांगतो की इंटरनेटवर सगळीकडे हे व्हायरल झालं की चांदेकरांची नवरी मुलगी बदलली गेली आहे. तर अद्वैत हा रागानेच त्याचा मोबाईल जमिनीवर फेकून देतो. तर आता मित्रांनो पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.